नमस्कार, अस्सलाम वालेकुम, जय गोपाल, जय भीम। महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे। नगरपंचायत नगर परिषदाचं खरी दिवशी मतदान आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नवीन चेहरे आपल्याला दिसतील। सर्वच पक्षाकडून अनपेक्षित काही उमेदवार दिसतील। काही काँग्रेसचे भाजपतर्फे दिसतील, काही काँग्रेसचे राष्ट्रवादीकडून घड्याळाकडून दिसतील, काही आणखीन तिकीट नाही मिळालं तर इकडून तिकडं दिसतील। आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना रस्त्याचा कचऱ्याचा प्रश्न, ट्रॅफिकचा प्रश्न, दिवाबत्तीचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, अतिक्रमणाचा प्रश्न, ग्रीन बेल्टचा प्रश्न, फुटपाथवरील अतिक्रमणाचा प्रश्न, लातूरच्या गंजगोलाईचा प्रश्न, विनापरवाना बांधकामाचा प्रश्न, मंगल कार्यालयाचा प्रश्न, हॉटेलचा प्रश्न, पर्यायानं पार्किंगचा प्रश्न, हे प्रश्न गेली 15-20 वर्षापासून जशाला तसे आहेत। आणि अशा एका परिस्थितीत विकास कामाच्या गुणवत्तेचं आणि यावेळा अद्याप तरी अमित देशमुख यांनी जुने किती नवे किती, गेले ते कावळे राहिले ते मावळे, आणि अशा एका परिस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रामाणिकपणे लोक अफवा भूलताफा बुद्धिभेद करत आहेत। काही लोक म्हणतात की भाजपच्या प्रमुख नेत्यांना देशमुख धार्जिणी भूमिका घ्यायची आहे। हे अफवा तंत्र असू शकतं, हे बीजारोपण असू शकतं, हे लोकांमध्ये बुद्धिभेद का असू शकतं। आणि जेव्हा तुम्ही लोकांना समजून सांगू शकत नाही तेव्हा कन्फ्यूज करायचा प्रयत्न हा होत असतो। पण या सर्व निवडणुकीचा विचार करत असताना भाजपचे अखिल भारतीय नेते पाशा पटेल यांचे सुपुत्र अमर पटेल या निवडणुकीत उमेदवार दिसले तर आश्चर्य वाटायला नको। त्याच प्रकारे विक्रमसिंह चव्हाण यांचे सुपुत्र या निवडणुकीत उमेदवार दिसले तर आश्चर्य वाटायला नको। जी मंडळी पाटील देशमुख आपल्या महिलांना घराच्या बाहेर नाही जाऊ द्यायचं म्हणणारे, आज मैं नहीं तो नहीं मेरी मिसेस सही अशा प्रकारची ही भूमिका घेताना दिसत आहेत। काही जण तर मी बी उभारणार, माझी मिसेस बी उभा राहणार, कारण महापौर कोणी अजून ड्रॉ पडलं नाही। कारण लोक म्हणतात जिथल्या तिथून द्यावं। काही लोक म्हणतात ज्या पद्धतीनं मध्यंतरी हिऱ्याचे कोळसे झाले, भ्रष्टाचाराचे पाठ वाहिले, म्हणून बळीराम हे शिवाजीराव निलंगेकर यांच्या उमेदवाऱ्या कटल्या होत्या। काही जण म्हणतात ज्या प्रभागामध्ये भाजप मायनस राहिली त्या ठिकाणी त्या उमेदवारांना पुन्हा उमेदवारी द्यायची नाही। काही जण अशा परिस्थितीमध्ये असंही म्हणतात की भाजप ही भूमिका घेणार का, काँग्रेस घेणार का, राष्ट्रवादी काय भूमिका घेणार। आणि अशा एका प्रकारचा विचार करत असताना नेमकं काय काय घडतंय, कोण कोण उमेदवार राहतात, कुणाला उमेदवाऱ्या दिल्या जातात आणि उमेदवाऱ्या नाही दिली माणसं काय करणार। आणि यामध्ये काही एकदम मिस्टर क्लीन इमेज असलेल्या, ज्यांचा राजकारणाचा काही संबंध नाही, ज्यांच्याकडे थिंक टँक म्हणून पाहिलं जातं, मग कदाचित डॉक्टर चौंडा यांच्या घरचं कोणी राहू शकतंय का, मजगे यांच्या घरचं कोणी राहू शकतंय का, गायकवाड सरांच्या मिसेस उमेदवार राहू शकतात का,
आणि अशा प्रकारे काही उत्सुक आहेत, काही इच्छुक आहेत. पण ज्या पद्धतीनं मी या प्रभागातून निवडून आलोय म्हणून मला समाजाची मतं मिळणार नाहीत, म्हणून माझ्या मिसेसला इथं द्या आणि माझा दुसरीकडे द्या, अशाही काही शक्कल लढवल्या जात आहेत. हे कुणाचं षडयंत्र आहे, काय बुद्धिभेद केले जात आहेत. पण हे प्रकार आहे ना, जाहीरनामे कसे होणार, उमेदवार कसे राहणार, मग दीपक सुळला चॅलेंज कोण देणार, किरण जाधव विक्रांत बरोबर कशी फाईट देणार, आणि दुसऱ्या बाजूला क्रॉस वोटिंग होणार का. आपण जर पाहिलं उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांच्या मिसेसच्या नावाची चर्चा आहे. मग त्यांना जोडीदार कोण कोण राहतात, मग वेगवेगळ्या प्रभागात काय भाव निघतात. मग खालचा पट्टा जर पाहिला 1, 2, 3 इथं काय चित्र राहणार. राष्ट्रवादी काँग्रेस, मयूर बनसोडे, अमर पाटील, त्याचबरोबर भव्य दिव्य लग्न सोहळा झालेले आत्ताचेच उमेदवार, त्याच प्रकारे देवाभाऊ, लातूरचे देवाभाऊ हे कुठून उभा राहतात, शैलेश गोजमगुंडे कुठून उभा राहतात. आणि अशा एका परिस्थितीमध्ये उमेदवाऱ्या कशा कशा फायनल होणार. कालपर्यंत अशा एका परिस्थितीमध्ये अवस्था होती की काही जण म्हणतात काँग्रेसकडे कोण आहे. मग ज्या पद्धतीनं डॉक्टर सारडा यांना स्वीकृत घेतलं गेलं, तर पोद्दार डॉक्टर यांना उभा करावं अशीही अनेक लोकांची इच्छा आहे. डॉक्टर बरंबे यांच्याही नावाची काँग्रेसकडून चर्चा आहे. पण आता हे कितपत तयार होतात. हे सेफ गेम खेळणारी टीम आहे, जे फक्त लाभासाठी आम्ही आर्थी म्हणजे आरती कधी करायची, लाभ असेल तर भैया आणि लाभ नसेल तर ओ मेरे सय्या छोड़ दिया, अशा प्रकारचं एक वंडरफुल निवडणूक होणार आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये हटकर समाज, माळी समाज, अग्रवाल समाज, येलम समाज, धनगर समाज, राजपूत समाज, मारवाडी ब्राह्मण समाज, गोविंदपूरकर मुलाला देणार का, गोविंदपूरकरला मिळणार, मग करण सावेचं भवितव्य काय, राजा मनियार कुठून उभा राहणार, अशा एक चित्र. आणि जवळजवळ उमेदवाऱ्या फायनल झाल्या की सगळं कळू शकतंय. पण माझी सर्वांना विनंती आहे की काही जण हे जाणीवपूर्वक महानगरपालिका निलंग्यातल्या प्रचारात लातूर महानगरपालिकेवर झेंडा ज्या पद्धतीनं लोक शंका व्यक्त करतात, बोलून दाखवतात की काही लोकांना मार्केट कमिटीला कवेकरला पुढे केलं आणि ऑन दी स्पॉट मग वरून आदेश आला की माघार घेतली. आणि मग एक विषारी प्रचार, सध्या भीती जी आहे ते एका विषारी प्रचाराची आहे. मग या ठिकाणी बहुद म्हणजे मतदार लिंगायत समाज आहे, त्यांना किती उमेदवाऱ्या मिळणार. या ठिकाणी गिरीश बेळे सुपुत्र नवीन हेही त्या ठिकाणी इच्छुक आहेत, पण निभाव लग सकता है क्या नाही, कारण बिस्किट इटा या बाहेर काढू शकतात की नाही दत्ता लोखंडे, मग शैलेश लहोटी, निलेश ठक्कर हे काय काय भूमिका घेतात. आणि एकंदरीत ललितभाई शहा असतील, कीर्ती गोल्डवाले, सनरिचवाले, काँग्रेसकडनं मुंदळा गुरुजीचे भाऊ नगरसेवक होते, परत त्यांना मग दिलीप मानेच्या मुलांना, विवेक रेड्डींच्या मिसेसना, आणि असं सगळं एक चालू आहे, घुसळण चालू आहे. आता यामधनं काय जन्माला येत आहे उमेदवार एबी फॉर्म दिल्यानंतर कळणार आहे. पण लातूर महानगरपालिका हे फार मोठी चमत्कार घडणारी, मी म्हणणाऱ्याच्या झोपा उडवणारी आणि भुवया उंचावणारी निवडणूक ठरणार. हे येणारच असं म्हणणाऱ्याला लक्ष्मण कांबळेंना मिळणार का जुने जे उमेदवार होते त्यांच्या मुलाला मिळणार, अशा मजेशीर घटना घडणार आहेत. टाइमपास चालू आहे.
जातीय समीकरण मांडले जात आहेत। मग काही जण तर म्हणतात की या पक्षाचा हा माणूस भाजपचा ज्येष्ठ पदाधिकारी काँग्रेसमध्ये जाणार आणि उमेदवारी घेणार, म्हणजे वंडरफुल आणि अफवा असतात, बुद्धिभेद असतात। म्हणून खऱ्या अर्थानं त्यांचा जी शकुनी नीती कोण अवलंबणार, कोण काय करणार हे काळ आणि वेळ ठरवणार आहे। मित्र हो, बिनधास्त बोला, बेधडक बोला। काय काँग्रेसकडनं दीपक सुळला पाडणारा पैदा व्हायचा म्हणतात, मग रविशंकर आणि त्या ठिकाणी आमचे गिरीश पाटील, मग गिरीश पाटलाला प्रवेश दिला, मग रविशंकरला उमेदवार नेमकं कोण राहणार आणि या ठिकाणी कशा प्रकारच्या तडजोडी आणि कशा जोड्या लागणार। कारण काही मतदारसंघात 70% हे भाजप फिक्स म्हणजे फिक्स आहे, तसंच काही मतदारसंघात 55% हे काँग्रेस, 45% घड्याळ हे फिक्स आहे। फक्त ज्या पद्धतीनं कॅम्पेन होणार, नेते कसे वागणार, मग या ठिकाणी डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर, अजित पाटील कव्हेकर, रमेश कराड, अभिमन्यू पवार आणि संभाजीराव हे माणसं आपला माणूस। मग आमचे मिरचे यांच्या मिसेसच्याही नावाची चर्चा आहे। मग शह आणि शेवटला एक वाक्यात होतं एका नेत्याचं, निवडून येणाऱ्यापेक्षा सोशल इंजिनिअरिंग सुद्धा करावी लागते। आणि अशा एका परिस्थितीत आश्चर्यकारक म्हणजे एका वेळा विलासरावजींनी 8 का 9 अग्रवाल समाज होते, एका वेळा 10 का 11 एरम समाज होते, एका वेळा 7 का 8 धनगर समाजाचे होते। बघूया काय होतंय काय नाही। तुम्हाला काय वाटतंय, कोण उमेदवार कुठल्या प्रभागातून असावा वाटतंय, कुण्या पक्षाकडून असावा वाटतंय, यावर कॉमेंट करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।